उन्हाळा आला की कैरीचं लोणचं झालंच पाहिजे. तर इथे मी लोणच्यासाठी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या घेताना त्या कडक, कठीण बघून घ्यायच्या आणि आंबट असल्या पाहिजेत. स्वच्छ धुवून कोरडी करून मगच त्याच्या फोडी करायला घ्यायच्या आहेत. अडकित्ता किंवा विळीच्या साहाय्याने फोडी करू शकता. अशा मध्यम आकाराच्या फोडी करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. हळद, मीठ लावून घेण्यासाठी फोडी टॉस करून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित लागलं जातं. तर हे सगळं साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. फोडी मुरवत ठेवायला एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे रात्रभर यामधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून येईल. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल की कैरीमधून एवढं पाणी निघालेलं आहे. तर या प्रोसेसने लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते. आता एक एक फोडी घेऊन स्वच्छ रुमालाने पुसून दुसऱ्या रुमालावरती पसरवून ठेवायच्या. मसाला तयार होईपर्यंत फॅन खाली ठेवून द्या. त्यानंतर आपण लोणच्यासाठी जे तेल वापरणार आहोत ते चांगलं गरम करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका कढईमध्ये मी मोहरीची डाळ हलकीशी भाजून घेतली आणि अर्धी मिक्सरला वाटून घेतलेली आहे, अर्धी तशीच अख्खी ठेवली आहे. याच पद्धतीने बडीशेप आणि मेथीदाणा जास्त न भाजता हलकीशी भाजून मिक्सरमध्ये त्याची पूड करून घेतली आहे. मोहरीच्या डाळीमध्येच मी ही पूड घातली आहे. त्याच्यानंतर हिंग, हळद, मीठ, लाल तिखट आणि रंग सुरेख येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरचा उपयोग केलेला आहे. हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पूर्ण थंड करून घेतलेलं तेल ओतायचं आहे. थोडं थोडं तेल ओतून घ्यायचं, मसाला मिक्स करायचा आणि यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या. आता हे लोणचं स्वच्छ केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. 2 ते 3 दिवस रोज कोरड्या चमच्याने वर खाली करून घ्यायचं. हे लोणचं अगदी खमंग मुरायला 5 ते 6 दिवस तरी लागतात. लोणच्याच्या वरती येईल एवढं तेल यामध्ये गेलं पाहिजे. तर तयार आहे खास उन्हाळ्यातील चटपटीत कैरीचं लोणचं.